संपत नाही. या देशातच अशातला भाग नाही. धर्मात सुद्धा लढाया आपण पाहतोच काही ठिकाणी ते जगात सुरूच आहेत. आणखीन वास्तव जर पाहिलं, एक विचार म्हणून हा उत्तम आहे, त्याला विरोध करायचं काही कारण दिसत नाही. गावागावातलं वास्तव जर आपण पाहिलं, प्रत्येक राज्यामध्ये हीच परिस्थिती आहे. निवडणुकीच्या वेळेचं सुद्धा आपण जे काही घडतंय ते आपण जर पाहिलं तर अनेक वेळेला जात पुढे करूनच जे आहेत अनेक गोष्टीवर निर्णय होतात. कधी मतदार सुद्धा, निवडणुका सुद्धा, आणि काही संपतच नाही, वाढतच चाललेलं आहे. बरं, दुसरं असं म्हणजे की आम्ही ज्या म्हणतो त्या काही कारण, त्यातलं एक कारण असं आहे की 1931 साली जी इंग्रज सरकारनं त्यावेळेला जातीगणना केलेली होती त्याच्यामध्ये ओबीसी 54% आहे असं त्यांनी म्हटलं. मंडल आयोगाने सुद्धा तेच म्हटलं. पण आज सुद्धा प्रत्येक ठिकाणी काही घ्यायचं म्हटलं, एखादी सवलत, तर लोक कोर्टात जातात आणि कोर्ट विचारतं की तुमचा एम्पिरिकल डाटा द्या, तुमचे आकडे सांगा, तुम्ही किती आहेत ते सांगा. मग त्यांना ते तरी सांगितलं पाहिजे कोर्टानं की याच्या पुढे जे आहे तुम्ही आम्हाला 54% आहात, आम्ही ओबीसी धरून चला. तिथे आम्हाला ते विचारतात की तुमचा आकडा किती. एवढंच नाही तर एससी एसटी प्रमाणे ओबीसी समुदायाला सुद्धा देशभरामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारकडून फंड्स मिळाले पाहिजेत. या संदर्भामधली ज्या वेळेला समित्या निर्माण झाल्या, खासदार सुमित्राताई महाजन आणि त्याच्यानंतर मनमोहन सिंग साहेब यांच्या अंतर्गत, त्यावेळेला सुद्धा त्याने हाच मुद्दा उपस्थित केला की या समुदायाला मदत करायला पाहिजे. हा गरीब आहे, अडचणीत आहे, परंतु यांचा डाटा आपल्याकडे नाही. आता तो डाटा कसा गोळा करायचा ते सांगा, नाही तर आहे आम्ही सांगतो ते मान्य करा. प्रत्येक वेळेला समित्या सांगणार की डाटा नाही, भारत सरकार सांगणार की डाटा नाही, कोर्ट सांगणार की डाटा द्या, आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे अडवणूक होते आहे काही सवलती देण्याच्या बाबतीमध्ये. मग करायचं काय? त्यामुळं जाती गणना करा. आता काही जाती तर प्रत्येक जात सांगते. आता मला असं वाटतं की मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ते जरंगे म्हणाले काहीतरी 6 कोटी आहेत मराठा समाज, असं काहीतरी त्या दिवशी मी ऐकलं. काय कमी जास्त 6 कोटी आहेत. आता 6 कोटी जर म्हणजे ते 50% झाले, आणि 50% मध्ये बाकीचे सगळे समाज. मग आता ते कसं काय खरं म्हणायचं? होऊ द्या ना, ते 50% आहेत का ओबीसी 54% आहेत. आता ओबीसी 54% आहेत, ते 50% आहेत, बाकीचे सगळे आहेत असं म्हटलं तर हिशोब गेला 150 कोटी 150%वर. 12 कोटीच्या ऐवजी 18 कोटी 20 कोटी लोकसंख्या असली पाहिजे महाराष्ट्राची. ह्या सगळ्या अशा अनेक गोष्टीची जी काही प्रश्न निर्माण होतात वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये. त्यामुळे मग आम्ही म्हणतो की बा ठीक आहे, जात गणना करा, त्याच्यामुळे ओबीसी किती आहे हे समजेल. बरं, आता ओबीसीमध्ये परत रोहिणी आयोग लागू करायचं अशा सुद्धा मागण्या वरती यायला लागल्या. मग त्या जर तो आयोग लागू करायचा असेल तर ओबीसी मधले जे घटक आहेत लहान मोठे, म्हणजे 374 जाती तर महाराष्ट्रात होतं, त्या घटकातले जे आहेत छोटे मोठे ज्या जाती आहेत त्यांची संख्या किती आहे ती सुद्धा लागणार. मग प्रत्येक ठिकाणी जे आहे लोकसंख्या तुमची किती हाच प्रश्न जर विचारणार असाल तर मग जातगणना करा. नाहीतरी 1931 पासून जातगणना झाली नाही, त्याला झाली आता किती वर्ष झाली, आता 70 वर्ष आणि 20 वर्ष 90 वर्ष झाली समजा. मग कुठे जाती संपल्या? उलट जातीतल्या लढाईच वाढत आहेत. 70 वर्षात नाही संपल्या ना. विचार चांगला आहे, संत ज्ञानेश्वराचा तो विचार आहे, महात्मा ज्योतिराव फुलांचा सुद्धा तोच विचार आहे.
की मनुष्य ही एक जात आहे, ती धरूनच आपण वागलं पाहिजे. पण वास्तविक पाहता जे आहे या व्यवहारामध्ये ते होत नाही आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे संख्या किती हा प्रश्न निर्माण होतो आहे. सर, शिंदे समितीचा अहवाल, दुसरा अहवाल काल सादर झालेला आहे आणि जे आकडे समोर येत आहेत 54 लाख नोंदी कुणबी मराठ्यांच्या ज्या आहेत ह्या आतापर्यंत आढळल्याचं म्हटलं जात आहे. तुम्ही म्हणत होता, तुम्ही अनेक आक्षेप या संदर्भात नोंदवलेले होते यापूर्वी की 13,000 ते 17,000 कसे काय होतात इतक्या लवकर. 15 कोटी इतके दाखले जे आहेत हे तपासले गेलेत असं म्हणतात. काय तथ्य, तुमचं काय मत आहे बाबा? काय तर ते तुम्ही असं ऐकलंय, तसं ऐकलंय, असं लिहिलं, असं समजलं, याच्यावर उत्तर देणं फार कठीण आहे. तुम्ही काय म्हणजे 15 कोटी काय? 15 कोटी दाखले तपासले गेले तसं. 15 कोटी दाखले म्हणजे 15 कोटी माणसं तर पाहिजेत. या राज्याची लोकसंख्या जर 12-13 कोटी असेल तर 15 कोटी कुठून येतील? त्यामुळे आपण थांबूया, बघूया. आता मुख्यमंत्र्यांचं आज कदाचित त्याच्यावर उत्तर आहे. त्याच्यामुळे ते काय म्हणतात, काय त्यांना सापडलं, काय नाही, त्याच्यानंतर आपल्याला बोलता येईल. मंत्रिमंडळ उपसमितीची काल बैठक झाली, त्यानंतर तुम्ही आणि मुख्यमंत्री दोघांची भेट सुद्धा झालेली होती. या भेटीमध्ये त्यांनी असे काही आकडे किंवा आमच्या भेटीत त्याचा आणि याचा काही संबंध नव्हता. त्या वेगळ्या कामाचा. पण इतक्या मोठ्या विषयासंदर्भात तुमच्यात एकही वाक्य तुम्ही बोलला नाही किंवा चर्चा झाली नाही असं आम्ही समजायचं? इतका ज्वलंत विषय तुम्ही या संदर्भात 45 मिनिटं भाषण केलं मी त्या विधानसभेत. मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही याबाबत बोललात. आता मुख्यमंत्री त्यांना मी कसं विचारू? ते आता अभ्यास करतायत, अजून ते नंतर सांगतीलच. पण हे आकडे तुम्हाला मान्य आहेत का? किंवा तुमचा आकडा जर असेल तर त्या आकड्याला आधार काय ते अगोदर सांगा, मग मान्य आणि अमान्य करावं लागेल. तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्री सभागृहामध्ये हे मांडतील, त्याच्या अगोदर कॅबिनेटमध्ये मंत्र्यांबरोबर तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर मला माहिती नाही कॅबिनेट आहे काय, असेल तर ते कॅबिनेटमध्ये सुद्धा निरोप आला नाही का कॅबिनेटचा? अजून तरी बिझनेस ऍडवायझरीचा निरोप आहे. कॅबिनेट आहे 6 वाजता कॅबिनेट आहे म्हणतात. कॅबिनेटमध्ये जेव्हा हा शिंदे समितीचा अहवाल ठेवला जाईल त्यावेळी चर्चा करीन ना. जरांगे पाटलांची जी भूमिका बघतो आता ते परत असं म्हणतायत की आई ओबीसी असेल तर मुलांनाही द्या, म्हणजे वडील जरी नसतील ओबीसी, आई ओबीसी असेल तरी पण मुलांना. असं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या सूचना म्हणा, मागण्या म्हणा, ह्या दिवसेंदिवस एक वाढतच जातात. अगोदर त्यांनी सांगितलं की मराठवाड्यातील जे आहेत निजामशाही मध्ये अडकलेले आमचे जे आहेत बांधव आहेत ते तपासा. मग म्हणाले मराठवाड्यातील सर्व मराठा समाजांना द्या. मग म्हणाले की महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजांना द्या. मग आता त्यांनी आणखीन एक नवीन हे काढलं. आता हे परत मागणी मान्य करायची झाली तर मग शेड्यूल कास्टच्या याच्यामध्ये काय करायचं? शेड्यूल कास्टचं जे रिझर्वेशन त्याच्यात पण काय करायचं? शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, दलित आणि आदिवासी यांचं सुद्धा रिझर्वेशन आहे. मग तिथे काय कुठला क्रायटेरिया लावायचा? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत निर्माण होत आहेत. जरांगेने ही जी मागणी केली आईच्या जातीची आधारावर खूप प्रॉब्लेम वाढून जातील, म्हणजे असं ते मागणी जरी करत असते पण आरक्षणाचे पूर्ण याच्यामध्ये खूप समस्या निर्माण होतील अशा मागणी. मी तुम्हाला सांगितलं की हाच प्रश्न त्या शेड्यूल कास्टच्या रिझर्वेशनमध्ये येईल, शेड्यूल ट्राईबच्या रिझर्वेशनमध्ये येईल. मग काय करणार आपण? ते जे आहे त्याचा अभ्यास करावा लागेल ना. आणि ते त्या सगळ्यांना मान्य आहे का? ते साधारणपणे जे आहे आपल्याकडे प्रथा आहे की वडिलांचं नाव लावण्याची, वडिलांची जात लावण्याची, असं मला वाटतं. वारंवार जे सांगितलं जाते की ओबीसीला कुठलाही धक्का न लावता आरक्षण दिलं जातं, पण कितपत शक्य? कारण की आता जर एवढ्या प्रमाणामध्ये जर नोंदी सापडल्या असतील, एवढे दाखले जर दिले तर त्या ओबीसीला धक्का लागतोच. नाही, आमचं म्हणणं तेच आहे की अजून त्यांचा आकडा ऑथेंटिक काही बाहेर आलेला नाही. परंतु ते तर स्वाभाविक आहे की जर एखाद्या ठिकाणी आता आपण इथे समजा 10 लोक आहोत आणि 10 लोकांना बसायला खुर्ची आणि जागा आहे,
तिथे आणखीन 20-25 लोक आले तर चेंगराचेंगरी कोणाला काय जागा भेटणार. तीच गोष्ट जी आहे आता जे काही 17% आरक्षण 374 जातींना शिल्लक आहे त्यामध्ये जर मोठ्या प्रमाणावर कुणबी म्हणून बॅकडोर एंट्री मोठ्या प्रमाणात झाली तर मूळ ओबीसी जे आहेत खरे ओबीसी किंवा खरे कुणबी पहिल्यापासून असलेले त्यांच्या वाट्याला काही येणार नाही. त्याच्यामध्ये जे लहान लहान समाज आहेत त्यांच्याही वाट्याला काही येणार नाही. बरं ते तिथे आल्यानंतर त्यांना राजकीय आरक्षण सुद्धा लागू होणार. म्हणजे एक सुद्धा लहान समाजाचा माणूस बेरड समाजाचा रामवंशी समाजाचा किंवा इव्हन माळीतेली समाजाचा सरपंच सुद्धा होणार नाही. जर हे सगळे असे त्या ओबीसी मध्ये जर आले तर म्हणजे राजकीय आरक्षण आपोआपच लागू होतं त्यांना. ओबीसी मध्ये आल्यानंतर कोणी काय म्हणाले की यांना राजकीय आरक्षण नको पण ओबीसीत आल्यानंतर राजकीय आरक्षण लागू होतं. पण जर मराठा समाजाला जर वेगळं आरक्षण दिलं तर मात्र ते शिक्षण नोकरीमध्ये ते लागू होईल. ते राजकीय आरक्षणामध्ये ते लागू होणार नाही. म्हणून आमचं म्हणणं तेच आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्या. एक तर याच्यामध्ये फार गर्दी होईल कोणाला काय मिळणार नाही आणि दुसरं राजकीय आरक्षण तर सगळ्यांचं संपूर्णच जाईल. मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांना नेमण्यात आलेलं आहे. तेच जरांगेंचं उपोषण सोडवायला गेलेले होते त्यांच्या पायाजवळ बसलेले होते असं तुम्ही म्हटलेलं होतं. ते कसे काय न्याय देऊ शकतील त्यांच्या नियुक्तीबाबत आपलं काय असं आहे की आता सरकारनं म्हणजे शिंदे साहेबांनी ते नेमलेलं आहे तर त्यांनी आता न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. आमच्या मनामध्ये तेच आहे की हे कसं काय एक तर ज्या न्यायाधीशांनी जाणं हे कुठे असं उपोषण सोडायला हे पहिल्यांदाच पाहिलेलं आहे आणि आपण हे कदाचित पाहिलेलं. आता तीच मंडळी जी आहे तिथे बसलेली आहे पण असं ते सांगतात की आम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याच्या संदर्भामधला ऍक्ट तयार करायचा आहे. ठीक आहे करा त्याला आमचा विरोध नाही आहे. मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण देण्यासाठी वेगळा कायदा करण्यासाठी 2 वेळा तो केला मी हात वरती केला मंजूर केला तो काय टिकला नाही तिसऱ्यांदा करा आणि तो जर कोणी करून देत असेल तर करा. आता आमचं काय म्हणणं नाही. शिंदे समितीचा विषय असेल किंवा आता मागासवर्गीय आयोगाचा विषय असेल प्रत्येक गोष्ट वस्तुनिष्ठपणे तुम्ही मांडताय आणि तुम्ही सांगताय सातत्याने की हे कसं शक्य नाहीये किंवा ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागेल. इतर तुमच्या मंत्रिमंडळातले सहकारी असतील किंवा तुमच्या पक्षातले नेते असतील त्यांना हे सगळं का समजत नाहीये. तुम्ही एकटेच वोकल आहात या बाबतीत. आमच्याच पक्षातले कशाला सर्वच पक्षातले किती लोक बोलतात किती लोकांनी एकतर्फी बाजू घेतली. किंबहुना जे ओबीसी आहेत ते सुद्धा काय म्हणाले किंवा ज्यांची घरं बिरं जाळण्यात आली ते सुद्धा काय म्हणाले. तो प्रश्न जसा तुम्हाला पडलेला तसा आमच्या सुद्धा पुढे तो प्रश्न आहेच. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता की अहवाल आता आलेला आहे त्याच्यात आकडेवारी येईल त्याच्यानंतर मी असं काही म्हणालेलं नाही. मी कुठे अहवाल आलेला एवढंच म्हणाल त्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही मला काय माहिती आहे. संख्या सांगतोय जर जी संख्या आता आम्हाला जी कळाली आहे ती 54,000. जर आणि तरवर मी ॲपोथेटिकल प्रश्नांना उत्तर देत नाही. सर एकीकडे ओबीसी मधून मराठा आरक्षण मागत आहे तर दुसरीकडे धनगर सुद्धा आरक्षण मागतात ते एसटी मधून. एसटी धनगरांचा तो प्रश्न वेगळा आहे पण विरोध होतो आहे. मग या सगळ्या आरक्षणाच्या एकंदर असं आहे की तो प्रश्न जो आहे वेगळ्या पातळीवर त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा धनगर समाजाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मीटिंग घेतली. त्याच्यामध्ये सुद्धा काही चर्चा झाली. त्याच्यामध्ये त्यांनी काही एक समिती नेमलेली आहे. आणखी त्याचबरोबर हायकोर्टात सुद्धा एक केस सुरू आहे. तो त्यांचा एक वेगळा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न जो आहे हा वेगळा आहे की ओबीसी मध्येच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु सरकार जे सांगतं की नाही ते काही शक्य होणार नाही ते बरोबर ते शक्य होणार नाही. परंतु कुणबी सर्टिफिकेट घेतल्यानंतर मात्र आपोआपच बॅकडोर एंट्री होते हे माझं म्हणणं आहे. तर ही बॅकडोर एंट्री आहे तीच घातक दिसून येते कारण की ज्या पद्धतीने आतापर्यंत जे कुणबी प्रमाणपत्र दिलं ही जरी आपण म्हणतो की सुविधा घेणं नाही तर आता कुठेतरी शैक्षणिक वर्ष देखील सुरू होत आहे.
त्यामुळे कुठेतरी अडचण होते का या सगळ्या गोष्टी? काय प्रश्न नाही समजला. शैक्षणिक दृष्ट्या तुम्ही म्हणताय की जी मी तुम्हाला सांगितलं बॅकडोर एंट्रीने जर चुकीची अशा प्रकारे जर प्रमाणपत्र दिली गेली आणि प्रचंड प्रमाणावर जे आहे तिथे ओबीसी मध्ये एंट्री झाली तर ओबीसीचे जे आहेत सारे हक्क आणि त्यांचा जो वाटा जो आरक्षणाचा आहे तो निश्चितपणे संपेल. नितेश राणेंनी एक ट्विट केलं होतं का, त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आणि मनोज जरांगे जे बोलताय त्यांनी मूळ मुद्दा जो आहे तो बाजूला राहतोय म्हणून बोलणं बंद करावं. ठीक आहे, आता तुम्ही जे प्रश्न विचारतो त्याला मी उत्तर देतो. दुसरं काय, आता तुम्ही विचारलं नसतं तर मी कशाला उत्तर दिलं. सर यावर प्रश्न निर्माण होतात, काही प्रश्न तुम्ही निर्माण करता, काही प्रश्न ज्या म्हणून जनांगी निर्माण करतात, त्यामुळे बोलावं लागतं. काय नसते बीटची जाळपोळ झाली आणि शांततेनं आतापर्यंत जे 58 वर्ष निघाले मराठा समाजाचे, तर कुठे कोण काय बोललं होतं, कुठे कोणावर काय टीका केली होती. पण टाळी एका हाताने वाजत नाही. मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला काही सांगण्यात आलं की तुम्ही ज्या पद्धतीनं भूमिका मांडताय कदाचित त्यावरून तफूट होऊ शकतो, समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते, असं काही बोलणं झालेलं आहे तुमच्या मुख्यमंत्री? आम्ही तुम्ही ओपनली सांगतोय ना, त्यांच्याशी मी काय चर्चा, मी ओपनली सांगतोय. मी काय हातात घेतला नाही, मी एक दगड मारला नाही, मी कोणाला धमकी दिलेली नाही. चाळपून कोणी केले ते पहा, मेसेज कोण पाठवते ते पहा, धमक्या कोण कोणाला काय देतात ते पहा. 24 डिसेंबरमध्ये कधी नंतर तुम्हाला कसा तुमचा कार्यक्रम करतो वगैरे वर्तमानपत्रातून तुम्ही छापताय, ते कोण करतं ते पहा. मी तर जे आहे फक्त लोकशाहीमध्ये जो अधिकार मला दिलेला आहे माझं मत व्यक्त करण्याचं, बोलण्याचं किंवा एखाद्याच्या मताच्या विरुद्ध जे आहे माझं मत मांडण्याचं, तो माझा अधिकार मी बजावतोय. आज हेडगेवारांच्या स्मृतीस्थळी आज सगळे महायुतीचे नेते जे आहेत, आमदार जे आहेत, त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं. आय डोंट नो, तुम्ही गेला नाहीत म्हणून एवढं लवकर जाणं पण शक्य नाही, मला माहित पण नव्हतं. वैचारिक मतभेद असल्यामुळे तुम्ही जाणं टाळलं. पुढे सर राष्ट्रवादी सराटी कोणीच गेले नाहीये, म्हणजे तुमचं ठरलेलं ते अजित पवारांना विचार. उद्धव ठाकरे यांनी असं धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.